या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडं आम्हाला सतत पाहायला पाहिजे. 40 दिवसापुरतं नाही बरं का त्याला पाहायचं. फार सोपं आहे 40 दिवस पाहणं, 40 दिवस भक्ती घेणं, 40 दिवस घराघरामध्ये जाऊन भजनं गाणं, 40 दिवस उपास करणं, हे फार सोपं आहे. आणि याच्यानं तुम्हाला काही साध्य होणार नाही. 100% सांगतो तुम्हाला, काही त्याचा फायदा होणार नाही. रोजच्या दिवसामध्ये या ख्रिस्ताकडं, वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडं कशासाठी पाहायचं? त्याच्या समोर एवढा मोठा आनंद असताना. कोणता आनंद? स्वर्गामध्ये लाखो देवदूत, अब्जावधी देवदूत त्याची स्तुती करत आहेत, त्याची आराधना करत आहे. सोन्याच्या 7 समयांमध्ये जो फिरत आहे, देवाचा एकुलता एक पुत्र पिता त्याच्यावरती रात्रंदिवस प्रेम करत आहे. गौरव वैभवानं भरलेला देव, एवढं सगळं गौरव, एवढा सगळा आनंद, एवढं सगळी महिमा त्यानं सोडली आणि तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं दुःख पत्करलं. हे वधस्तंभावरचा ख्रिस्त सांगतो. ज्या आनंद त्याच्या समोर असताना त्याने नाकारला. मग वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे तुम्ही पाहिलं ना, तुमच्या समोर पण आनंद आहे. काही लोकांना व्यसनामध्ये आनंद आहे, वाईट सवयीमध्ये आनंद आहे, कुणाचा तरी अपमान करण्यामध्ये आनंद आहे, स्वतःची पूजा करण्यामध्ये आनंद आहे, बढाई मारण्यामध्ये आनंद आहे, लोकांना त्रास देण्यामध्ये आनंद आहे, स्वतःसाठी जगण्यामध्ये आनंद आहे. ह्या लोकांनी आनंदाच्या चौकटी तयार केलेल्या. पण येशूला जर मिळवायचंय तर त्याच्यासाठी तुमच्या आनंदाचा तुम्हाला त्याग करावा लागणार आहे. वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे पहा. कशासाठी पहा म्हटलं माहिती का? त्यानं काय त्याग केला आणि तुम्हाला काय त्याग करायचा, आणि तुमचा त्याग किती साधारण त्याग आहे ना, याच्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे बघणं गरजेचं. तुमचा त्याग जास्त नाहीये. बरं, तुमच्या त्यागात तुमचाच फायदा आहे. एक व्यक्ती व्यसन करतो ना, तर त्याच्या व्यसनाने त्याचं शरीर संपणार आहे. तंबाखू खाणारा, गुटखा खाणारा व्यक्ती, त्याला कॅन्सर होणार आहे. याच्यात येशूचा काय फायदा आहे? मग त्याचा फायदा असताना त्यानं मानव जातीसाठी स्वर्ग सोडून पृथ्वी तलावरती आला आणि अतिशय हालाकीचं, अतिशय टाकून दिलेलं अशा प्रकारचं मरण त्यानं स्वीकारलं की जे जगामध्ये कोणाच्या सुद्धा वाटेला आलं नव्हतं.